नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. नितेश राणे यांनी एकदाची गरळ ओकलीच. आपण हिंदूंचे कसे नेते आहोत, हिंदू धर्माचा आपल्यालाच कसा ठेका मिळालेला आहे, या आविर्भावामध्ये नितेश राणे वारंवार बोलत असतात. तपोवन, वृक्षतोड या संदर्भात त्यांनी पर्यावरणवाद्यांना धर्मविरोधी ठरवलेलं आहे. सर्व धर्म समभाव वगैरे हे सगळं धादांत खोट. गंगा जमुना तेजीब हे सगळं खोट. आणि झाडांना आलिंगन देणारे हे बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांना का मिठीत घेत नाही, अशा शब्दामध्ये नितेश राणे बोललेले आहे. महाराष्ट्रामध्ये नितेश राणेंच्या या वक्तव्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला जातोय. परंतु भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी धोरण आणि राजकारण, एकीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणायचं की दक्षिणेतली गंगा म्हणजे गोदावरी, आणि मग ती स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मग त्याच नागरिकांनी, नाशिकच्या 30% शहरी मतदारांनी तुमच्या विरोध केलेला आहे की तपोवन मधली ती 1800 झाडं तोडू नका, एकाही झाडाला हात लावू नका असं सांगितलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता नाशिककर एक चर्चा करत आहे. काय चर्चा करत आहे की भारतीय जनता पार्टीला फक्त या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपलं राजकीय समीकरण अधिक जोरात आणायचं आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. विधानसभा 2029च्या आधी महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्याच्यामध्ये लोक आता हिसका दाखवणार याची धास्ती भारतीय जनता पार्टीला लागलेली आहे. आणि मग अशा वेळेला करायचं काय, तर आपलं हिंदुत्वाचं कार्ड काढायचं. आणि मग त्या नादामध्ये नितेश राणे बोलून मोकळे झाले. ते ज्यांच्या विरुद्ध बोलले ते कोणत्या धर्माचे आहेत हा भाग सोडा, परंतु आपण हिंदूंचे एकमेव तारणहार आहोत अशा थाटामध्ये त्यांनी हिंदू धर्मातल्याच पर्यावरणवाद्यांना हिंदू विरोधी ठरवण्याचा उद्योग केलेला आहे. याच्यावर अनेक वादविवाद होत राहतील, राजकीय टीका होईल, हा भाग सगळा सोडा. आपण जी चर्चा करतोय की भारतीय जनता पार्टीचं राजकारण, हिंदुत्व आणि या सगळ्या गोष्टींबद्दल उदाहरण म्हणून चर्चा करतोय. आणि दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया ज्या त्या बिनधास्तपणे नोंदवाव्यात. आपण नेहमी तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून चर्चा करत असतो. परंतु इथं नाशिकमध्ये सिंहस्थ मेळाव्याच्या निमित्ताने ज्या पद्धतीचं राजकारण होतंय ते कोण करतंय? आता नितेश राणे म्हणतात की हे लोक राजकारण करत आहेत. कोण? हे पर्यावरणवादी ज्यांचं वृक्षांवर प्रेम आहे. आता बघा, नाशिक योग विद्याधाम केंद्र, तिथं योगासनं केली आणि झाडांवर लिहिलं जय श्रीराम. मग आता ते कोणत्या धर्माचे? ते काय हिंदू विरोधातले आहेत का? राणेंना नेमकं काय म्हणायचंय, कुणाच्या विरोधात बोलायचंय? आपलं सरकार चुकलेलं आहे. म्हणजे सरकार या अर्थाने चुकलेलं आहे की एकीकडे 25,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, दुसरीकडे तपोवन जिथं प्रभू श्री रामचंद्रांचा पदस्पर्श झालेला आहे तिथं सहवास राहिलेला आहे, सीतामाईचा देखील सहवास राहिलेला आहे. त्या झाडांची फळं फुलं त्यांनी अनुभवलेली आहेत. आणि मग तिथंच आपण काय करतोय? कुऱ्हाड चालवतोय. ती कंत्राटदारीची कुऱ्हाड चालवतोय. म्हणजे 220 कोटी रुपये ठेकेदारासाठी निविदा काढली 14 नोव्हेंबर रोजी. आणि त्याच्यामध्ये बँक्वेट हॉल, इव्हेंट्स वगैरे याच्यासाठी कशा सुविधा असतील वगैरे ते सगळं केलं. आणि हे पीपीपी तत्वावर, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर. कारण काय की महापालिकेला उत्पन्न मिळेल. मग महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री त्या म्हणाले की आपल्याला पैसा मिळणार आहे. किती मिळणार आहे? वर्षाला 1.5 कोटी रुपये मिळणार आहे. आणि मग त्यासाठी तुम्ही काय करताय? झाडांची कत्तल करताय, हा प्रश्न आहे. आणि मग जिथं तुम्ही तिथं
त्या बंक्वेट हॉल वगैरे तिथं जे काही कॅन्टीन वगैरे ते सगळं होणार आहे, होणार होतं. तिथे नॉनव्हेज देखील खाल्लं जाणार आहे. पण नितेश राणे काय बोलणार आता? मग आता ज्या वेळेला लोकशोभ उसळून आला, अगदी लहानग्यापासून वृद्धापर्यंत ते सगळे रस्त्यावर उतरले. कोणी कविता केला, झाडांना आलिंगन दिलं, सुनावणी झाली, तिथेही लोक बोलले. मग लक्षात आलं की हे 220 कोटींचं जे कंत्राट आहे, हे आपल्या 25,000 कोटीच्या घोषणेला कुठेतरी छिद्र पाडताय, भोकं पाडणार आहे आणि आपल्या अंगावर शेकणार आहे. मग आज काहीतरी कुठेतरी बातमी आलेली आहे की ते निविदा जी आहे ती आता रद्द करण्यात आलेली आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्याच्यातून काहीतरी बोलून चालून तडजोड वगैरे मधला मार्ग, सुवर्ण मार्ग काढला पाहिजे असं ते म्हटलेलं आहे. मग तो कसा काढणार? मग एकदम बॅकफूटवर जाणं म्हणजे आपल्या धोरणाला कुठेतरी धक्का लागतोय. मग काय करायचंय? मग ही झाडं जी आहेत या तपोवनातली, ती झाडं कुणी लावलेली आहेत? तर ती महायुतीने लावलेली आहेत. म्हणजे पहिलं जे सरकार होतं 2014 ते 2019च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं, आणि त्यांचे वनमंत्री होते सुधीर मुनगंटीवार. त्यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीची योजना, 2-3 हजार कोटी रुपये खर्च केले. त्याच्यातही घोळ झाला, त्याच्यातही चौकशी समिती झाली, झाडं कुठं दिसले नाही. अगदी हे अभिनेते देवराईचे सयाजी शिंदे यांच्यासह अनेकांनी त्यावेळेला टीका केलेली, विरोधी पक्षांनी तर केली. मग चौकशी समिती बसवावी लागली होती. सांगायचं कारण हे आहे की फडणवीस हे असं म्हणालेले आहेत की आम्हीच ती झाडं लावलेली आहेत मधल्या काळात. म्हणजे ते श्रेय कसं आहे? ते ते आमचं आहे, ते श्रेय आम्ही लावलेले आहेत ते झाड. लोक काय म्हणतात, ते झाडांचे किती प्रकार आहे, किती शतकांपासून तिथं ती झाड आहेत. आणि तिथं तुम्हाला काय करायचं आहे? चकचकीत पद्धतीचं साधूग्राम करायचं. त्यासाठी तुम्ही कारण काय देताय? की प्रयागराज जिथे महाकुंभ मेळा झाला तिथे 15,000 हेक्टर जागा, आणि नाशिकमध्ये जिथं सिंहस्थ मेळावा कुंभमेळावा होतोय तिथं 350 एकर जागा. हे म्हणणं, हे गणित, ही वस्तुस्थिती अतिशय रास्त आहे, ती मान्य करण्यासारखीच आहे. आणि नाशिककरांनी ती अमान्य आहे असं अजिबात नाही. म्हणजे 2015 मध्ये तिथं स्टॅम्पेड झालेलं आहे, चेंगराचिंगरी झालेली आहे. असे काही उद्योग होऊ नयेत हे लोकांनाही वाटतं. पण याचा अर्थ तुम्ही पर्यायी जागा न शोधता, आणि जिथं हे सयाजी शिंदे यांच्या भाषेमध्ये की नाशिककरांचं फुफ्फुस म्हणजे ते तपोवन आहे, आणि तिथं तुम्ही हे सगळे उद्योग करायला चाललेलं आहे. म्हणजे आता तुमचे कसं आहे, तुम्ही सगळं केलं कुंभमेळ्याच्या निमित्ताने, पण ती आता बुंदशी गेलेली आहे. ती हौदसे आणणार नाही, 25,000 कोटी रुपये खर्च करून येणार नाही. कारण की तुमचा हेतू जसा नितेश राणे उलट उत्तर देतात आहे, या नागरिकांना ज्यांना राजकारणाशी काही देणं घेणं नाहीये, त्यांना तुम्ही हिंदू विरोधी ठरवताय, बकरीला का मिठ्या मारत नाही हे विचारताय, आणि तुम्ही राजकारण करताय असं जे म्हटलेलं आहे ना, ते सर्वथा चूक आहे. आणि मग तुम्हाला राजकारण कोणाला करायचंय? तुम्हाला करायचंय राजकारण. म्हणजे विकास भी विरासत भी, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मग ती विरासत तयार करताना, तो विकास करत असताना तुम्ही शाश्वत विकासाचा का मुडदा पाडायला निघालेला? तिकडे जागतिक स्तरावर भाषणं करता, नैसर्गिकता वगैरे सगळं शाश्वत विकास आमचा कसा आहे, आमच्या आर्थिक पाणी अहवाल असो, आमचा अर्थसंकल्प असो, आम्ही खाली ओळ ठसठसीतपणे लिहितो. काय लिहितो? शाश्वत विकासाचा चेहरा आहे. मग इथं कुठे गेला तुमचं ते? इथे काही झाडं, काही 1000-1100, एक झाड तोडणं सुद्धा गुन्हा आहे. कायदा कुणी केलेला आहे? कायदा नाही का? कायद्याचा विसर जर तुम्हालाच पडत असेल तर असं कसं? मग हे या गोष्टी ज्या आहेत ना, या गोष्टी करत असताना तुम्ही ज्या गलिच्छ पद्धतीचं राजकारण नाशिकमध्ये करा. मी आवर्जून हा शब्द का वापरतो? आता तो कोण, सुधाकर बडगुजर, सलीम कुत्ता बरोबर असला. सलीम कुत्ता कोण? दाऊदचा साथीदार, बॉम्ब स्फोटातला आरोपी. आणि म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळ या सुधाकर बडगुजरची चौकशी करण्यासाठी काय केलं होतं? SIT लावली होती.
आणि काही महिन्यांपूर्वी काय केलं या सुधाकर बडगुजरला? भगवा गमजा चढवला आणि त्याला आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे. का घेतलेलं आहे? उद्धव ठाकरेंचं हे करायचंय, त्यांची सेना कमकुवत करायची आहे. आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं आहे. आपण कृष्णनीती खेळतो, आपण कूटनीती खेळतो. आता महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे. मग त्याच्यासाठी सुधाकर बडगुजर, सलीम कुत्ता बरोबर नाचला का तू? आता ये आमच्याकडं आणि हिंदुत्वाचा गजर कर. काही नगरसेवक निवडून आण, तुला खुला परवाना आहे. हे नितेश राणेंना माहिती नाही का? माहिती असायला पाहिजे त्यांना. दुसरीकडे पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मागितलं, नाही दिलं. तिकडे गेले होते परदेशातून गुंतवणूक आणायला. तिथं कळालं की आता हे दोन जे तुमचं रायगड आणि नाशिकचा मुद्दा आता पेटलेला आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने नाराजी व्यक्त केलेली आहे. मग तिथून सांगितलं की पालकमंत्री पद जे दोन जिल्ह्याचं ते काही काळासाठी स्थगित करण्यात येत आहे. अजून निर्णय नाहीये. का निर्णय नाहीये? कारण की कसं आहे की आता आपल्याला येणाऱ्या 2029च्या निवडणुका, त्याच्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा महत्वाचा आहे. मग आपण स्वतः जाऊन तिथं तयारीच्या बैठका घेतल्या पाहिजे. त्या बैठका घेतल्या. तिकडे एकनाथ शिंदेनी वेगळ्या बैठका घेतल्या, कारण नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे. हे असं सगळं चाललेलं आहे. आपसातलं राजकारण चालू आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण सुरू आहे. हे सगळे उद्योग स्वतः करतात आहे. आणि मग भारतीय जनता पार्टीचे एक मंत्री, मत्स्य विकास मंत्री, मत्स्य उद्योग विकास मंत्री काय आहेत ते नितेश राणे बोलतात आहे. काय बोलतात आहे? की हे पर्यावरणवादी, हे नागरिक काय करतात आहे? राजकारण करत आहे. आणि ही मग कुठं तुमचा सर्व धर्मसमूह वगैरे असे प्रश्न विचारत आहेत. काय करायचं लोकांना तिथं ओढून, तुम्हाला राजकारणात ओढून काय करायचंय? तुम्हाला काय शेण खायचंय ना, ते तुम्ही राजकारण करा. तुम्ही पक्ष फोडा, काय करा, हिंदू जन आक्रोश मोर्चे काढा त्याच्या नावाखाली, काय करायचं ते करा. हे परंतु जिथं निसर्गाचा प्रश्न येतोय, जिथं आरोग्याचा, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न येतोय, आणि लोक कुणी हिंदू विरोधी, मुस्लिम विरोधी वगैरे करण्यामध्ये लोकांना काही इंटरेस्ट नाही. हे जे तरुण मुलं तिथं जे गेले, ज्यांनी आवाज उठवला, त्यांना खरं धन्यवाद दिले पाहिजे. अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. मग सगळे वृद्ध आले, सगळ्या प्रकारचे नागरिक आले, जात धर्म पंथ सगळं विसरून आलेले आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि नितेश राणे उठ सुट मोहल्ले में जाके मारेंगे, येऊ करेंगे, तेऊ करेंगे, हे जे काही तुम्हाला राजकीय तलवारी चालवायच्या आहेत ते तुम्ही चालवत बसा. नको तिथं उद्योग कशाला, हा प्रश्न आहे. आणि म्हणून नाशिककर जे संताप व्यक्त करत आहेत तो अतिशय रास्त आहे. आता राजकीय लोक तर टीका करणारच तुमच्यावर, तुमचे जे विरोधक आहेत ते टीका करणार, पण लोक सुद्धा टीका करायला लागलेले आहेत. काय नाशिकमध्ये चर्चा सुरू आहे हे एकदा जरा जाऊन बघा. आणि मग आपण कसे हिंदू धर्माचे एकमेव असे ठेकेदार आहोत. ही भाषा जी आहे, ही भाषा आपण कुठे केली पाहिजे, कुणाच्या विरुद्ध केली पाहिजे, हे आपल्याला निश्चित समजेल असं वाटतंय. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.